नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे नंदिनी इन्स्पेक्टर साहेबांना सगळी घटना अगदी व्यवस्थित समजावून सांगत असते. नंदिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर, ज्या वेळेला मी आनंद निवासमध्ये होते आणि दीपकने मला त्रास द्यायला सुरुवात केली, आज मी तुमच्यासमोर उभी आहे कारण गोष्टी इथे थोडक्यात निभावल्या म्हणून. जीवा आले म्हणून त्यांनी माझा जीव वाचवला, नाहीतर त्या दीपकने मला मारण्याची पूर्ण तयारी केली होती. हे बघा इन्स्पेक्टर, तो दीपक आहे ना, तो या सगळ्याला कारणीभूत आहे. त्याने एकदा नाही तर 2-3 वेळा माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वेळेला जीवाने मला वाचवलं आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी माझी मदत केली आणि म्हणूनच मी इथे त्याच्या तावडीतून सुटत आली. या वेळेलासुद्धा त्याने कशा पद्धतीने नंदिनीला मारण्याचा प्लॅन केला होता त्याबद्दल नंदिनी त्याला आता सांगते. नंदिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर, ज्या वेळेला सगळेजण इथे आता आनंद निवासमधून नाटकाला गेले होते, त्यावेळेला आनंद निवासमध्ये मी एकटीच होते. मी माझं काम करत होते आणि त्याच वेळेला जीवाबरोबर माझं बोलणं झालं होतं आणि मग त्यांना कळलं की माझा जीव धोक्यात आहे म्हणून, आणि मग ते तिथे आले तेव्हा त्यांनी माझा जीव वाचवला. दीपक खूपच मोठा नालायक, एक नंबरचा नराधम आहे. त्याने प्रत्येक वेळेला माझा आणि काव्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. दोघींवरती जीव घेणा हल्ला केला आहे. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा पद्धत मात्र चुकली. जीवा, सॉरी, तुम्हाला वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही जे काही केलं माझ्यासाठी ते मला खरंच खूप आवडलं आहे. अन्याय करणाऱ्याला शिक्षाही झालीच पाहिजे, गुन्हा करणाऱ्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या बायकोला ज्या माणसाने त्रास दिला त्याला जाऊन तुम्ही धडा शिकवलात, हे तुम्ही चांगलंच केलं. मी नाही म्हणत नाही आहे, पण पद्धत चुकली. बरोबर की नाही? आपण हे करायला हवं होतं, पण कायद्याच्या आधारे, कायदा मोडून नाही. अतिरेक्याने अतिरेक केला म्हणून आपणसुद्धा तेच करायचं, तर मग त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? आपण अतिरेकी नाही ना, मग आपण ते इथे दाखवून द्यायला हवं. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते मला आवडलंच, मला त्याचा अभिमान आहेच. पण शेवटीला पद्धत चुकीची. आपण पोलिसांचा आधार घ्यायला हवा होता, हो की नाही? असं आता इथे नंदिनी त्याला समजावून सांगते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की अगदी बरोबर मोहिते मॅडम, मलासुद्धा हेच म्हणायचं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला या, कंप्लेंट करा, गुन्हेगारांना शिक्षाही दिली जाईलच. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, प्लीज इन्स्पेक्टर, तुम्ही जीवा आणि पार्थ या दोघांना अरेस्ट करू नका. मी हवं तर तुम्हाला लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. या दोघांची काही चुकी नाही आहे. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता स्वतःने हे सगळं स्टेटमेंट दिल्यानंतर आम्ही सध्या तरी यांना अरेस्ट नाही करत, पण आता तुम्हाला इथे सही करावी लागेल. आणि नंदिनी इथे सही करत असताना जीवा येतो, तिच्या हातामध्ये आता पेन देतो आणि तिचा हात स्वतः पकडून तिची सही करत असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात की जीवा देशमुख, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. स्वतःच्या बायकोला कोणी जर त्रास दिला तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी तुम्ही तडकदार फडकदार नवरा आहात ना. नंदिनीचे जीवा, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. तुमचं नाव चांगलंच माझ्या लक्षात राहील. आणि आता तुम्ही नंदिनी मोहिते मॅडम नाही, तर आता तुमची ओळख बदलली आहे ना. आता तुम्ही नंदिनी जीवा देशमुख, नाही का? ही ओळख लक्षात ठेवायला हवी आहे. पण हे बघा जीवा देशमुख, तुमची बायको आहे ना, म्हणून तुम्हाला आता मी सोडतोय, कारण त्या खरंच खूप चांगल्या आहेत. त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे खरं आहे म्हणून मी काही बोलत नाही आहे. काव्या, तुम्हालासुद्धा सही करावी लागेल आणि आता यापुढे कायदा हातात घ्यायचा नाही. जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी आहेच, तुम्ही मला फोन करा, असं इन्स्पेक्टर आता म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीने सगळी सिच्युएशन अगदी व्यवस्थित सांभाळून घेतलेली असते. पोलिसांनासुद्धा व्यवस्थित स्टेटमेंट दिलेलं असतं. त्यानंतर इथे जीवा, नंदिनी आणि काव्या सह्या केल्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून येतात. तेव्हा जीवासुद्धा नंदिनीचा हात पकडून तिला अगदी अलगद आपल्या रूममध्ये घेऊन येत असतो. तेव्हा इथे जीवाने नंदिनीचा एक हात पकडलेला असतो, खांद्यावरती हात ठेवलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा नंदिनीला आठवतं, ज्या वेळेला इथे नंदिनी खाली आता उतरत असते तेव्हा जिन्यावरून सुद्धा इथे जीवा तिला घ्यायलाच आलेला असतो. त्यानंतर नंदिनी म्हणालेली असते की समोरच्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून आपणही गुन्हा केला पाहिजे,
ही वृत्ती चुकीची. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते मला खूप आवडलं, की माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, पण शेवटीला पद्धत चुकली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता नंदिनी जीवाकडे एकटक बघतच असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी काय झालं? तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही जीवा, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत ना, त्या सगळ्यासाठी थँक्यू. तेव्हा जीवा म्हणतो, बरं बास झालं आता, किती बडबड करशील? हाताला एवढं लागलं आहे तरी तोंडाचा पट्टा सुरूच. हाताला पट्टी बांधली पण तोंडाचं काय? तोंडाचा पट्टा सुरूच आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी तू इथे बस, बरं इथे बस. तेव्हा इथे आता नंदिनीच्या हाताला जी बँडेज पट्टी लावलेली असते त्याची पिन पडल्यामुळे इथे आता ती निघालेली असते आणि जीवाच्या घड्याळामध्ये ते अडकलेली असते. तेव्हा इथे जीवा तिला बसवतो आणि बाजूला जाणार तेवढ्यातच पट्टी हाताची निघते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे हे काय? तेव्हा नंदिनी म्हणत असते की अरे बापरे, तुम्हाला माहिती आहे का, आपण अडकलो. म्हणजे मला आहे ना अशा रोमॅन्टिक मूवी वगैरे खूप आवडतात ना, मग त्याच्यामध्ये कसं इथे ओढणी अडकणं असू दे किंवा केस चेहऱ्यावरती उडणं असू दे, या गोष्टी जेव्हा घडायच्या ना, तेव्हा मला असं वाटायचं की माझा नवरा आणि मी आमच्यामध्ये सुद्धा अशा रोमॅन्टिक गोष्टी घडायला हव्यात. आता तुम्ही बघा ना, हे तुमच्या घड्याळामध्ये माझ्या हाताची बँडेज अडकणं, मलासुद्धा इथे अशी फॅन्टॅसी हवीच होती. म्हणजे असे नवरा बायको कपल्स असे एकमेकांच्या हातात हात देऊन अडकणं, किंवा ही माझी जी काही रोमॅन्टिक फॅन्टॅसी होती तीसुद्धा आता पूर्ण झाली आहे. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे ही सुद्धा फॅन्टॅसी होती का जी पूर्ण झाली आहे? त्यात काय एवढं? तुझ्या हाताचं बँडेज माझ्या घड्याळामध्ये अडकलं, त्यात काय रोमॅन्टिक? तेव्हा नंदिनी म्हणते, बघितलं तुम्ही किती अनरोमॅन्टिक आहात ते कळलं तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की तुम्ही अशा सिरियस फिल्म बघण्यापेक्षा, इथे हॉरर फिल्म बघण्यापेक्षा तुम्ही रोमॅन्टिक मूवी बघा, असं मी तुम्हाला म्हणूनच म्हणत होते. तुम्ही किती अरसिक आहात माहिती आहे का तुम्हाला? असं नसतं बाबा. तुम्ही नवरे आहात ना, तुम्ही असेच असता. बाहेर तुम्ही कसे शेर बनता, पण बायकोच्या समोर आल्यानंतर तुम्हाला बोलायला आवडत नाही. मी तुम्हाला सांगते ना जीवा, ह्या अशा गोष्टी ना खरंच मला खूप आवडतात आणि ती आपल्याबरोबर घडली. माझी ही इच्छासुद्धा माझी पूर्ण झालेली आहे. बॉलिवूड फॅन्टॅसी माझी जी काही होती ना ती पूर्ण झाली आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, याची पिन कुठे आहे, काही माहिती आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, याची पिन आपण मगाशी अडकलो ना, म्हणजे आपले हात एकमेकांमध्ये अडकले तेव्हा ती कदाचित कुठेतरी पडली असेल असं मला वाटते. तेव्हा तुम्ही एक काम करता का, तुम्ही ही सेफ्टी पिन घ्या ना, ती लावा त्याला. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको नको, उगाच ती झोपेत निघेल वगैरे आणि तुला टोचेल, राहू दे नको. तेव्हा इथे जीवा आता आपल्या घड्याळामध्ये जे काही अडकलेला असतो दोरा तो काढत असतो. त्यानंतरला नंदिनी त्याच्याकडे एकटक अगदी प्रेमाने बघत असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी काय झालं, तू माझ्याकडे अशी का बघतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काही नाही जीवा, तुम्हाला थँक्यू पण म्हणायचं होतं आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. आज तुम्ही बाहेर सगळ्यांच्या समोर काय म्हणालात की नंदिनी माझी बायको आहे, बरोबर की नाही? ती माझा अभिमान आहे. ही गोष्ट तुम्ही अभिमानाने सगळ्यांना सांगितलीत. अगदी सगळ्यांच्या समोर तुम्ही हे कबूल केलं की मी तुमची बायको आहे, मी तुमचा अभिमान आहे म्हणून. त्यानंतर इथे जीवा म्हणत असतो, हो मग आहेसच ना. तेव्हा नंदिनीला ती गोष्ट फार आवडते. म्हणजे तिने हे नातं स्वीकारलेलं असतं, पण अजून जीवाकडून मैत्रीसुद्धा झालेली नसते. त्यानंतर इथे नंदिनी विचारात असताना जीवा तिला म्हणतो, काय झालं नंदिनी, एवढा कसला विचार करतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काही नाही, मी तुमचाच विचार करते. तेव्हा तो म्हणतो, का काय झालं? तेव्हा ती म्हणते, कारण का जेव्हा दीपकने मला त्रास दिला तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही इथे अगदी तापला होतात आणि तुम्ही त्या दीपकला मारल्यात, त्याला धडा शिकवलात आणि मग नंतर काय, तर तुम्ही सगळ्यांसमोर मला बायको म्हणून सुद्धा बोललात, अभिमान बोललात. मग या गोष्टीचा मला बायको म्हणून आनंद तर होणारच ना. तेव्हा मी हे सगळं बोलते. आणि तुम्ही ना जीवा, तुम्ही जरी बोलत नसलं ना तरी तुम्हीसुद्धा तुमच्या कृतीतून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मला दाखवत असता. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, अगं हो हो, किती बोलशील किती, तोंड दुखत नाही का तुझं, जरा आराम घे. तेव्हा इथे जीवा म्हणतो की आता हिची पिन तर सापडत नाही आहे. ती म्हणते, घ्या ना सेफ्टी पिन घ्या, मला नाही लागणार. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, पण जरा सांभाळून. आणि तो तिच्या आता बांगडीला जी सेफ्टी पिन असते ती घेतो आणि इथे हाताची पट्टी जी निघालेली असते, ज्याची पिन हरवलेली असते, त्याला तो इथे आता लावत असतो, जेणेकरून इथे पट्टी निघायला नको म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीवाने
नंदिनीची खूपच जास्त काळजी घेतलेली असते. तिला इथे आता एकटं वाटायला नको, तिला कसं वाईट फील व्हायला नको असं जीवाला वाटत असतं. कारण ती जर नेहमी प्रत्येकाच्या आनंदाचा विचार करते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल हवं आहे, कोणीही दुःखी राहायला नको या गोष्टीचा जर ती विचार करते, तर मग तिच्या एकटीच्या मनाचा विचार जर मी केला तर काय झालं? ती नेहमी आनंदी राहिली तर आपलं घर आनंदी राहील ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये आता कितीतरी दिवसानंतर खूप सुंदर असं बोलणं सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्हाला कळते का जीवा, म्हणजे मला असं वाटतंय की आता तुम्हीसुद्धा आपलं नातं हे स्वीकारायचं ठरवलं आहे. म्हणून तर आज आपल्यात कितीतरी दिवसानंतर संवाद झाला. संवाद होणं महत्त्वाचं. आपल्या दोघांमध्ये संवाद झाला ना तरच आपली मैत्री पुढे जाऊ शकते, असं नंदिनी आता जीवाला समजावत असते. जीवासुद्धा आपलं काम करत असतो. नंदिनीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत असतो. जेव्हा इन्स्पेक्टर विचारतात कोण आहे कोणी नंदिनी, तेव्हा इथे जीवा म्हणतो की नंदिनी जीवा देशमुख, माझी बायको, माझा अभिमान. त्यानंतर हे सगळं आठवतं कुणाला, तर काव्याला आठवत असतं की इथे जीवा नंदिनीला कशा पद्धतीने बायको म्हणाला, अभिमान म्हणाला. तेव्हा इथे सगळ्यांसमोर तो म्हणत होता, जो माझ्या बायकोच्या अंगाला हात लावणार त्याची हीच अवस्था होईल. आता तर त्याला सोडून दिलं आहे, नंतर त्याचे हातपाय तोडून इथे लटकवायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी हे सगळं ऐकत असते. तिला तेव्हा खूप अभिमान वाटतो. काव्याला मात्र राग आलेला असतो. काव्याला वाटत असतं, असं काय, या जीवाने नंदिनी ताईला सगळ्यांसमोर बायको म्हणून स्वीकारलं, हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा इथे आता पार्थचं लक्ष जातं. पार्थ बघतो तर इथे काव्याने उलटं पुस्तक पकडलेलं असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, काय झालं, अभ्यासात मन लागत नाही आहे वाटतं. तेव्हा इथे काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि इकडे तिकडे बघायला लागते. ते म्हणते, तुम्ही तुमचं काम करा ना. त्यानंतर इकडे आता पार्थ म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आणि जीवा दोघी अगदी सारखेच आहात. तेव्हा काव्या म्हणते, हे बघा, मला उगाच तुम्ही तुमच्या भावाबरोबर कंपेअर करू नका. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही हो, मी तुम्हाला कंपेअर करतच नाही आहे. मला तुम्हाला एक लहानपणीचा किस्सा सांगावासा वाटतो आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय झालं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, नको जाऊ दे, कशाला उगाच तुम्ही डिस्टर्ब व्हाल, तुम्ही अभ्यास करताय ना म्हणून. तेव्हा काव्या म्हणते, सांगताय का आता. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे, सांगू का, मग सांगतो. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या, कसं आहे ना, मी आणि जीवा आम्ही दोघेजणं लहानपणी एकत्र अभ्यासाला बसायचो. आई म्हणायची, चला आता बास झालं मस्ती वगैरे करून, आता अभ्यासाला बसा. मी काय लगेच आईचं ऐकायचो, कारण मी तर लहानपणापासून गुड बॉय होतो. त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणे माझा अभ्यास करायचो. पण जीवाचं तसं नसायचं ना. जीवा लहानपणापासूनच चंचल, त्याच्यामुळे त्याचं मन कधी घरामध्ये जास्त रमलंच नाही. तो सातत्याने त्याला बाहेर खेळावंसं वाटायचं. त्याचं मन अभ्यासामध्ये कधी रमलंच नाही. तेव्हा इथे आई मध्ये मध्ये येऊन फेरी मारायची ना, की आम्ही अभ्यास करतोय की नाही, की आम्ही खेळत बसलो आहे, हे बघण्यासाठी आई सारखी आमच्या रूमकडे फेरी मारायची. आणि मग आई आली ना की असाच प्रश्न विचारायची, जसा मी तुम्हाला प्रश्न विचारला, काय अभ्यासात मन लागत नाही आहे वाटतं. आणि बरोबर तुम्ही आता जसे वागलात ना, तसाच इथे जीवासुद्धा लहानपणी तसाच वागायचा. कारण का, तो पुस्तक इथे उलटं पकडायचा ना. आईने ते ओळखलं होतं. कारण जेव्हा जेव्हा आई यायची तेव्हा जीवा कुठलं तरी पुस्तक हातात पकडायचा आणि फक्त आईला दाखवायचा की मी अभ्यास करतोय म्हणून. तसंच तुम्ही आज केलं आहे. म्हणजे इथे पुस्तक उलटं धरूनही अभ्यास केला जातो, हे मला आता आज कळतं आहे. त्यानंतर इकडे आता काव्य म्हणत असते, अच्छा, मी पुस्तक उलटं धरलं आहे का. आणि बघते तर तिने पुस्तक उलटंच धरलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की मी पुस्तक उलटं धरलं आहे, चुकून धरलं आहे. त्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो की जीवासुद्धा हेच म्हणायचा आणि जीवासुद्धा तसाच वागायचा जसं तुम्ही मगाशी वागलात. आई आल्यानंतर इथे पुस्तक उलटसुलट धरून तिला दाखवायचा. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो, तेव्हा मी जीवालासुद्धा सरळ केलं होतं, तुम्हालासुद्धा सरळ करेल ना. नाही म्हणजे तुम्ही आहातच सरळ, पण इथे अभ्यासामध्ये वगैरे लक्ष लागलं पाहिजे, नाही का. तेव्हा इथे काव्या म्हणते, जाऊ दे ना, तुम्ही कशाला माझ्याकडे लक्ष देताय. माझ्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. त्यानंतर काव्या इथे उठून आता बाहेर आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्या म्हणत असते की काय झालं आहे जीवाचं. जीवा इथे सगळ्यांसमोर म्हणाला की नंदिनीताई त्याची बायको आहे म्हणून.
म्हणजे त्याने आता नंदिनी ताईबरोबरचं हे लग्न ॲक्सेप्ट करायचं ठरवले की काय? मग माझ्या आणि त्याच्यामध्ये जे काही होतं ते आता सगळं विसरून गेला का तो? आता त्याच्या काहीच लक्षात नाही आहे. नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा जीवाने हे लग्न नाही स्वीकारलं पाहिजे. म्हणजे जे काही आमच्यामध्ये होतं ते सगळं विसरून जायचं. त्यानंतर इथे काव्या म्हणते, नाही, मलाच आता काहीतरी करायला हवं आणि हे सत्य सगळ्यांना सांगायला हवं. काव्या, 1 महिना खूप झाला सगळ्यांपासून ही गोष्ट लपून ठेवायला. खूप सहन केलं मी, पण आता नाही. आता सत्य काय आहे ते सगळ्यांना कळायलाच हवं, असं आता काव्या म्हणत असते. त्यानंतर तिने आता तयारी केलेली असते की घरच्या लोकांना सांगायचं की तिचं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून. तेव्हाच तर प्रेक्षकांनो काव्या इतकी चिडली जेव्हा इथे जीवा नंदिनीला आपली बायको म्हणाला. त्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते, जीवा काय झालं? बरोबर बोलते ना मी? तुम्ही जे काही केलंत ना माझ्यासाठी त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा आणि खरं सांगू का, मी मागच्या वेळेला जे काही बोलले होते ना मला मोकळं करा वगैरे, त्यासाठी खरंच सॉरी हां. ते मी सगळं रागाच्या भरात बोलले होते. तुम्ही मला खूपच जास्त ओरडा होतात ना, खूपच जास्त बोलला होतात म्हणून मी रागाच्या भरामध्ये ते सगळं बोलले होते. मनापासून मी बोलले नव्हते. त्यासाठी खरंच सॉरी की तुम्हाला मोकळं व्हायचं. मी म्हणाले मी तुम्हाला मोकळं करेन, पण आता मला कळलं आहे की ते शब्द मी बोलायला नको होते. आता तर मला हे सुद्धा कळलं आहे की तुम्हाला कधीच मोकळं व्हायचं नव्हतं. तुम्हाला हे लग्न एकदा तरी टिकवण्याचा प्रयत्न करायचा होता आणि तो प्रामाणिक प्रयत्न तुम्ही केला ते मला दिसतंय. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की जीवा कसं आहे ना, इकडे आता मला असं वाटतं की तुम्ही माझ्याबद्दल सगळं चांगलं बोलावं आणि जेव्हा ते बोलता तेव्हा अगदी माझ्या मनासारखं घडतं. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेला बायकोने नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि नवऱ्याने बायकोच्या. त्यामुळे इथे नातं प्रत्येक वेळेला बळकट होत असतं. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांबरोबर संवाद झाला पाहिजे. जोपर्यंत आपण एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये जे काही संकट येतं आहे, ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपल्याला सुरळीत करता येत नाही. पण जर आपण एकत्र असू आणि आपल्या कुटुंबावरती जर असं पुन्हा कुठलं संकट आलं तर आपल्याला एकत्र येऊन त्या संकटाशी 2 हात करून आलं पाहिजे ना समोर, हे मला वाटतं. त्यामुळे इथे नंदिनी म्हणते की जीवा खरंच खूप थँक्यू. आज तुमच्यामुळे आहे ना मला खूपच मोठा आनंद झाला आहे. तुम्ही माझा जीव वाचवलात, सगळ्यांसमोर मला बायको म्हणालात, माझं भरभरून कौतुक केलं. अजून मला काय हवं आहे? तेव्हा नंदिनी इथे म्हणत असते, काही लोक असतात ना त्यांना बायकोची बडबड वाटते. तुम्ही बघा ना, मी कितीही बोलले तरी मला काहीच बोलत नाही. मी पिन पण हरवली तरीसुद्धा तुम्ही काही बोलला नाही. तेव्हा तुम्ही खूप चांगले आहात, असं सुद्धा इथे नंदिनी त्यांना आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवाला ती म्हणत असते की तुम्ही मला सगळ्यांसमोर बायको आणि अभिमान म्हणालात ना, मला ही गोष्ट खरंच खूप आवडली. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी म्हणत असते की एक काम करा तुम्ही जीवा, याची जी पिन हरवली आहे ना ती इथेच कुठेतरी पडली असेल, ती तुम्ही शोधून ठेवा. त्यानंतरला तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलेच. तेव्हा इकडे जीवा ती पिन शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती पिन नंदिनीच्या हातामध्येच असते. तिने मुद्दामून ती लपवून ठेवलेली असते. तेव्हा इथे जीवा म्हणतो की हे काय, म्हणजे आता सगळं कराच, पण आता इथे चकाचक बाई यांच्या कपड्यांच्या घड्यासुद्धा मी करू का? हे काम काय माझं आहे का? नाही, जाऊ दे, राहू दे, मी नाही करत. तेवढ्यातच त्याच्या मित्राचा इथे आता विक्रमचा फोन आलेला असतो, ज्याने याला मदत केलेली असते. त्यानेच आता फोन केलेला असतो. तो म्हणत असतो, ए विकी बोल ना वाईंग्या, काय बोलतोयस तू? तेव्हा इथे त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा करण्यासाठी फोन केलेला असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे आज नाही रे वाढदिवस, असा काय करतोय तो? उशिरा आहे. परवा आहे माझा वाढदिवस, परवा, आज नाही आहे. तू माझा वाढदिवस विसरलास? माझा वाढदिवस? तर इथे कपड्यांच्या घड्या करण्यासाठी जीवा धाडकन उठलेला असतो आणि इथे त्याला आता कळतं आहे काय, तर नंदिनीचा नवरा म्हणून जीवाला खूपच जास्त मान मिळालेला असतो. आणि इथे आता त्याचा मित्र जो पोलीस आहे, ज्याने इथे त्याला मदत केली जीवाला, त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा आदल्या दिवशीच केलेल्या असतात. तेव्हा जीवा म्हणतो, जो जीवाचा वाढदिवस विसरतो त्याच्याबरोबर काय होतं माहिती आहे ना, त्यालाच मला ट्रीट द्यावी लागते. वाढदिवसाच्या आधी तुम्ही मला ट्रीट द्या, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा इथे नंदिनी जीवाला बोलताना ऐकते की त्याचा परवा वाढदिवस आहे म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, माझ्या जीवाचा वाढदिवस आहे,
मग तर आता तयारी केलीच पाहिजे. आणि त्याआधी इथे आता मी त्यांना छान केक बनवते, केक घेऊन येते, त्यांच्यासाठी काहीतरी ऑर्डर करते, त्यांच्या आवडीचा सगळा बेत बनवते आणि नंतर काय, जबरदस्त इथे सरप्राईज द्यायचं असं नंदिनीने ठरवलेलं असतं. पण तिला आठवतं, जीवा म्हणालेला असतो की मला कशाला सरप्राईज वगैरे देतेस, तुझे सरप्राईज नसतात, धक्का बसतो त्याने मला धक्का, कळतंय का तुला, असं आता जीवा नंदिनीला ओरडलेला असतो. तेव्हा नंदिनी इथे देवपूजा करत असते. आपल्या घराच्या इथे आनंदासाठी, सुखी परिवारासाठी, एकत्र कुटुंब टिकून राहावं यासाठी इथे नंदिनी आता प्रार्थना करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो मानिनी म्हणत असते की नंदिनी थांब, मला तुला डोळे भरून बघायचं आहे, कौतुक करायचं आहे गं, तुझा अभिमान आहे मला. आज तू जे काही केलंस ना नंदिनी, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. तू माझी सून आहेस या गोष्टीचा मला खूपच जास्त अभिमान वाटतोय आणि तो वाटतच राहणार आहे. तेव्हा इथे नंदिनी, तुझ्या हातापायाला डोक्याला इतकं लागलं आहे तरी तू संपूर्ण घरासाठी इथे प्रार्थना करतेस, घराच्या सुखासाठी प्रार्थना करतेस. मग तुझ्यासाठी कोण प्रार्थना करणार, तुझ्यासाठी इथे कोण आता छान पद्धतीने देवाजवळ मागणं मागणार. देवा नंदिनीसुद्धा लवकरात लवकर बरं वाटू दे असं मानिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नंदिनी म्हणत असते की मलासुद्धा त्यांचा तो दिवस खूपच जास्त स्पेशल करायचा आहे, सरप्राईज द्यायचा आहे. तेव्हा कुठला दिवस, तर वाढदिवसाचा दिवस. तेव्हा दोघीजणी बाहेर लॉनमध्ये फिरत असतात. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, मग तू वाढदिवसाची तयारी सुरू केलीस की नाही सरप्राईज द्यायला. तेव्हा नंदिनी म्हणते नाही, पण इथे सगळेजण शांत झाल्यानंतरच आपल्याला इथे येऊन डेकोरेशन करावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य खूप चिडलेली असते, कारण तिने जीवाला दिलेलं गिफ्ट इथे आता असतं कुणाच्या, तर पार्थच्या रूममध्ये असतं. त्यामुळे ती पार्थवरती खूपच जास्त चिडलेली असते.